55+ वयात फक्त चालणं मोठी चूक आहे. हार्ट डॉक्टर सांगतात शरीर तरुण ठेवणारे हे 5 उपाय. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर रुपाली. आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा विषय पाहणार आहोत. म्हातारपण थांबवणे, शरीराला तरुण ठेवणे आणि हृदय व स्नायू मजबूत करणे. तुमचं वय 55 किंवा 60+ आहे का? तुम्ही रोज चालता पण तरीही पाय दुखतात, हृदयाची क्षमता कमी होते, स्नायू ढासळले आहेत. हे सर्व वयाच्या बदलामुळे होते. वास्तविक फक्त चालणे पुरेसे नाही. चालल्याने फक्त पाय हलतात, पण हृदय, स्नायू आणि शरीराची एकूण ऊर्जा सुधारत नाही. आज मी तुम्हाला सांगणार आहे 5 अत्यंत परिणामकारक उपाय जे तुम्ही घर बसल्या करू शकता. हे उपाय नियमित केल्यास हृदय मजबूत राहील, स्नायू पुन्हा मिळतील, ऊर्जा दुप्पट होईल, पाय, गुडघे आणि कंबर मजबूत राहतील, रक्तदाब नैसर्गिकरित्या स्थिर राहील. या उपायांमध्ये आपण पाहणार आहोत सायंटिफिक रिझनिंग, क्लिनिकल एक्सप्लेनेशन आणि डेली लाईफ एक्झाम्पल्स. हे समजून घेऊयात. उपाय नंबर 1, 10 मिनिटांचा स्नायू सक्रिय व्यायाम. वय वाढल्यावर स्नायूंचे द्रव्य कमी होते, याला सार्कोपेनिया म्हणतात. यामुळे पाय जड होतात, बॅलन्स कमी होतो, ऊर्जा कमी होऊन थकवा वाढतो. कोणते व्यायाम करावे? व्यायामाचे प्रकार. 1. वॉर्मअप 2 मिनिटे जागेवर हलके चालणे, हातपाय हलके स्ट्रेच करणे. याचे फायदे: रक्ताभिसरण सुरळीत होते, स्नायू तयार होतात. 2. लेग लिफ्ट्स 3 मिनिटे खुर्चीच्या साहाय्याने पाय वर खाली करावेत. फायदे: पाय, गुडघे मजबूत होतात, संतुलन सुधारते. क्लिनिकल टिप: गुडघ्याला दुखत असल्यास हळूहळू उचलावे. 3. खांद्याचे वर्तुळ 2 मिनिटे हा व्यायाम करावा. खांदे वर खाली व गोल फिरवणे. फायदे: पाठ, मान आणि खांद्यातील कडकपणा कमी होतो, पोश्चर सुधारतो. बॉडी वेट स्क्वॅट्स 4 बॉडी वेट स्क्वॅट्स 3 मिनिटे हलके जमिनीवर बसण्याचा भाव. फायदे: पाय, गुडघे, कंबर मजबूत होतात, दैनंदिन कामे सोपी होतात. अत्यंत महत्त्वाचे टिप्स: व्यायाम स्लो आणि कंट्रोल्ड करावा. हलका त्रास झाला तर थांबवावा. रोज 10 मिनिटे नियमित करावे. दैनंदिन कामे सोपी होतात, ऊर्जा वाढते. टीव्ही पाहताना किंवा सकाळच्या नाश्त्यानंतर करता येतो. बॅलन्स आणि कोऑर्डिनेशन सुधारतो. पडण्याचा धोका कमी होतो. हळूहळू इंटेन्सिटी वाढवावी आणि शरीरावर लक्ष ठेवावे. उपाय नंबर 2, हृदयाची सुरक्षित गती वाढवणे. वय वाढल्यावर हृदयाची पंपिंग क्षमता कमी होते. फक्त चालणे पुरेसे नाही. व्यायाम श्वासाचा व्यायाम 2 मिनिटे नाकाने श्वास घ्यावे, पोट फुगवा आणि नाकाने सोडा. फायदे: फुफ्फुस आणि हृदयाला आराम मिळतो, रक्ताभिसरण सुधारते. 2. जागेवर हलके पाय उचलणे 3 मिनिटे हा व्यायाम करावा. हात हलवत चालणे. याचे फायदे: हृदयाची कामगिरी सुधारते, रक्ताभिसरण सुरळीत राहते. हात हलवणे व हलके पंचेस 3 मिनिटे हा व्यायाम करावा. वरच्या शरीराचे स्नायू सक्रिय होतात. फायदे: रक्ताभिसरण सुधारते आणि शरीरात ऊर्जा वाढते. 4. शांत श्वास घेणे 2 मिनिटे हृदयाची गती नियंत्रणात ठेवते. फायदे:
ताण कमी होतो, रक्तदाब स्थिर राहतो. यामध्ये सावधगिरी कोणती राखावी? हृदयाची गंभीर समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. व्यायाम हळू आणि कंट्रोल्ड पद्धतीने करणे आवश्यक आहे. व्यायामानंतर हलकं स्ट्रेच करणं फायदेशीर आहे. एनर्जी वाढवण्यासाठी व्यायाम रेग्युलर करावा. रोज छोट्या ब्रेकमध्ये हे व्यायाम करता येतात. शरीराची ताकद वाढते, थकवा कमी होतो. उपाय नंबर 3, प्रोटीन घेण्याची योग्य वेळ. प्रोटीन घेण्याची योग्य वेळ. स्नायू कमी होणं वयाच्या वाढीसोबत होतं. योग्य वेळेस प्रोटीन घेणं स्नायू पुन्हा मिळवण्याचा गुप्त फॉर्म्युला आहे. अन्नसूची. सकाळचा नाश्ता: अंडी, सोयाबीन, दही, फळं हे सकाळच्या नाश्त्यामध्ये असावे. व्यायामानंतर प्रोटीन शेक किंवा पनीर हे घ्यावे. दुपारी किंवा रात्री चिकन, फिश, मूग किंवा चणा डाळ प्लस भाज्या हे दुपारच्या जेवणात किंवा रात्रीच्या जेवणात असावे. फायदे: स्नायू मजबूत होतात, शरीरातील चरबी कमी होते, ऊर्जा पातळी वाढते, वय वाढल्यावर मेटाबॉलिझम टिकून राहतो. यामध्ये सावधगिरी कोणती राखावी? पाणी पुरेसे प्यावे, प्रोसेस्ड प्रोटीन टाळावे. रोज प्रोटीन इंटेक नियमित ठेवणं आवश्यक आहे. घरच्या पदार्थांमधून प्रोटीन सहज मिळवता येतो. योग किंवा व्यायामाच्या आधी हलके प्रोटीन घेणे फायदेशीर आहे. मेटाबॉलिझम सुधारतो, ऊर्जा टिकते, शरीराच्या नैसर्गिक फंक्शन्स सुधारतात. सिनियर वयोगटासाठी स्नायू सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वोत्तम उपाय आहे. उपाय नंबर 4, 3 मिनिटांचा ताणमुक्त व्यायाम. 3 मिनिटांचा ताणमुक्ती व्यायाम. तणाव हा शरीरातील सर्व प्रणालींवर परिणाम करतो. कॉर्टिसॉल वाढल्यास हृदयावर ताण येतो, रक्तदाब वाढतो, झोप कमी होते, ऊर्जा कमी होते. व्यायामाचे प्रकार: 1. ध्यान. 1 मिनिट ध्यान करावे. डोळे बंद करून श्वासावर लक्ष ठेवून ध्यान करावे. फायदे: मन शांत होते, रक्तदाब नियंत्रित राहतो. स्नायू 2. स्नायू ताण सैल करणे 1 मिनिट करावे. पाय, हात, छाती, चेहरा अनुक्रमे ताण आणि रिलॅक्स करावे. फायदे: स्नायू आराम मिळतात, स्नायूला आराम मिळतो. सकारात्मक कल्पना 1 मिनिट करावी. स्वतःला तरुण, उत्साही आणि ऊर्जावान कल्पना करा. फायदे: मानसिक स्वास्थ्य सुधारते, ऊर्जा वाढते, रक्तदाब नैसर्गिकरित्या नियंत्रित राहतो. ऑफिसमध्ये किंवा टीव्ही ब्रेकमध्ये करता येतो. थकवा कमी होतो, शरीर हलकं वाटतं, शरीर आणि मन दोन्ही रिलॅक्स होतात. स्ट्रेस इंड्युस्ड रोग हे टाळण्यासाठी उपयुक्त आहे. रोज नियमित केल्यास परिणाम लवकर दिसतात. सिंपल आणि सहज करता येतो. सिनियर लोकांसाठी सेफ आणि इफेक्टिव्ह आहे. उत्साह वाढतो, काम करण्याची कॅपॅसिटी वाढते. उपाय नंबर 5, शरीराला कार्यक्षम बनवणारे व्यायाम करावेत. फंक्शनल मुवमेंट्स म्हणजे दैनंदिन जीवनात शरीराला सक्षम ठेवणे. व्यायाम 1. स्टेपअप्स 2 मिनिटे करावे. पायऱ्या किंवा स्टेबल प्लॅटफॉर्म येथे हा व्यायाम करता येतो. फायदे: पाय मजबूत होतात, बॅलन्स सुधारते. साइड लेग रेजेस
2 मिनिटे करावे. हिप स्ट्रेंथ वाढते, पडण्याचा धोका कमी होतो. हिल रेजेस 2 मिनिटे. काल्ज मजबूत होतात, रक्ताभिसरण सुधारते. चेअर डिप्स 2 मिनिटे करावे. हात आणि वरच्या शरीराची ताकद वाढते. सावधगिरी, व्यायाम हळू आणि नियंत्रित पद्धतीने करावे. जखम असल्यास मॉडिफिकेशन वापरा. अंतिम संदेश, घरच्या छोट्या जागेत सहज करता येतो. एनर्जी आणि स्टॅमिना सुधारतो. सिनियर वयोगटासाठी सेफ आणि हायली इफेक्टिव्ह आहे. नियमित केल्यास उमराच्या परिणामांना मंद गती मिळते. मित्रांनो, आज आपण शिकलो स्नायू सक्रिय ठेवणे, हृदयाची सुरक्षित गती वाढवणे, प्रोटीन योग्य वेळेस घेणे, ताणमुक्ती व्यायाम करावे, शरीर कार्यक्षम ठेवणे. हे 5 उपाय तुमचं शरीर तरुण, उत्साही आणि मजबूत ठेवतील. आजपासून सुरू करा आणि सातत्यानं करा. मी डॉक्टर रुपाली तुमच्या आरोग्यासाठी नेहमी सल्ला देत राहीन. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.